नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पानंद बुलटूकमधून पुष्पा पाटील आपल्याला आज एकदम साधा सिंपल फोरटक्स ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे। त्यासाठी हे लागणारे मेजरमेंट आहे, तर आपण लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला बरं, आता सुरुवात लाईन कट करते मी आता। बरं, आता आपलं लाईन कट झाले। हे मेन फॅब्रिक आणि हा पॅटर्न काढला तरी चालतं, नाही तर मग डायरेक्ट पण मी तुम्हाला दाखवू शकते। पण नवीन शिकणाऱ्यांसाठी पेपर पॅटर्नच काढायला हवा आणि तो ठेवून मग अस्तरवर कट करायचं। तुम्ही म्हणत असणार की साधा सिंपल ब्लाऊज फोरटक्स कशाला दाखवतात, येणाऱ्यांना येतो, जे नेहमी शिवत असतात त्यांना येत असतं, पण मी नवीन मुलींना पण शिकवत असते, शिवण क्लास घेत असते। तर त्यांच्यासाठी मी म्हणत असते की यूट्यूबला बघा, माझा व्हिडिओ आहे साधा ब्लाऊजाचा, नाही लक्षात आलं तर त्यात तुम्ही बघू शकतात। त्यासाठी मी आज नवीन शिकणाऱ्यांसाठी मी हा साधा सिंपल फोरटक्स ब्लाऊजाचा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे, पेपर पॅटर्न सहित। आता हा घेतलाय पेपर, तर आता त्याच्यावर माप कशी टाकायची, हे नवीन जे शिकणारे आहेत, जे माझ्याकडे क्लासला येतात, त्यांच्यासाठी सुद्धा सविस्कर आहे। त्यामुळे मी हा आज व्हिडिओ खास करून करत आहे नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी। आता आधी उंची टाकून घेते। तर हा 38 छातीचा ब्लाऊज आहे चेस्टचा, तर यासाठी आपण आडव्या पेपरची घडी करूया। त्याची पूर्ण उंची आहे 14.5। त्यात मिळवली आपण 1 इंच, म्हणजे 15.5। आता हा 38 छातीचा ब्लाऊज आहे, याची आडवी घडी म्हणजेच रुंदी ती येणार 9.5। 9.5 मध्ये 2 इंच ॲड करायचे। एकदम साध्या सिंपल पद्धतीने, त्यासाठी मी पट्टीचा वापर करत नाही, काही नाही, आपला टेप आहे त्याच्यातच मेजरमेंट करते। तुम्हाला सराव नाही आहे तर तुम्ही कुठलं बी काही पण वापरू शकतात यंत्राने। माझी प्रॅक्टिस झालेली म्हणून मी टेपचाच वापर करते, मला कुठली स्केल वगैरे काही लागत नाही। आता आधी हे स्क्वेअर काढून घेतलाय, ही झाली लांबी, ही झाली रुंदी। आता आपण शोल्डर घेऊयात। शोल्डर आहे अंगावरच्या मापाचं मी घेतलंय। शोल्डर आहे 16, त्याचा निम्मे केलाय 8, तर आपल्याला 8च नाही घ्यायचं आहे, शोल्डर आपल्याला मायनस करायचं आहे। तर आपण शोल्डर घेऊयात 38, चेस्टला 6.5, गळा रुंदी घेऊयात 2.25, गळा उंची घेऊयात 6.5,
6.5 मुंडा 6.5. आता हा झालाय आपला गळ्याचा स्क्वेअर आणि हा झाला मुंड्याचा स्क्वेअर. आता हे मी डायरेक्ट शेप देऊ शकते, पण मी आता तुम्हाला सांगण्यासाठी हा शेप आहे तर 1.25 इंचावर दिला तरी चालतोय आणि आतला शेप येतो 1/2 इंचावर. इथून हा झालाय आपला मुंड्याचा शेप आणि वरती सुद्धा 1/2 इंच थोडा शेपसाठी आपण आतमध्ये घ्यायचा. हे आहे आपल्या 1/2 इंचावर हा झालाय आतला शेप. आता गळ्याचा गळा आपल्याला नॉर्मल राऊंडच घ्यायचा आहे. हा झालाय गळा टाकून, हे झाला मुंडा टाकून. आपला माप घेऊन झाले. आता खाली क्रॉस पट्टी, म्हणजे कुणी योग पट्टी म्हणतं, कुणी क्रॉस पट्टी म्हणतं. हे घेतले आपण काचपट्टी, बटन पट्टीची साईड आहे हुकलू पट्टी. तर इथून आपल्याला हा घेतलाय 4 इंचीवर आणि साईडच्या बाजूला घेते 3, म्हणजेच ही आपली क्रॉस पट्टी झाली. आणि तुम्ही म्हणणार ही पुढची बाजू वाढवायची, तर ही पुढची बाजू पाहिजे तर पेपरवर पण वाढवू शकतो, नाहीतर ही नॉर्मल कट करून आपली अस्तरवर वाढवू शकते. मी शक्यतो कपड्यावरच वाढवते. तोच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे, तर लक्षपूर्वक लक्ष द्या. कट करून घेऊया. मागच्या पुढच्या दोन्ही बाजू आपल्याला साईडला करायची. हवं तर कमरेला 1 इंच कमी पेपर पॅटर्नवर केलं तरी चालते, कापडवरही केलं तरी चालतंय नंतर. पण नाही लक्षात राहणार तर शक्यतो पेपर पॅटर्नवरच करून घ्या. मी कमरेला 1 इंच कमी केलं आहे. हा आहे आपला पुढचा गळा. मागचा गळा मी बॅक साईडचा नंतर कट करणार आहे. आता आपण हे दोघं बाजू ओपन केलं, मागच्या पुढची. आलं ध्यानात. आता हा आहे आपला पुढची बाजू, हा आहे मागची बाजू. आता मागच्या बाजूचा आपण आधी गळा कट करू. मागचा गळा आहे 9.5 आणि मागच्या गळ्याची रुंदी जरा जास्त घेतली मी 3.5 आणि वरची आहे 3.25. म्हणजे आपल्याला कुणाला गळ्यात ब्रॉड गळा पाहिजे असतो, त्या ब्रॉड गळ्यासाठी मी खालची रुंदी जास्त घेतली. तर आता आपण हा कट करून घेऊया. कट केलं आहे. ही झाली आपली मागची बाजू.
आता ही पुढची बाजू. आपल्याला हा आतला जो शेप दिला होता तो कट करायचा आहे. ही आहे योगपट्टी. आता आपल्याला टक्स इथे द्यायचे नाही आहे. आता आपण ज्यावेळेस अस्तरवर कट करू, मापं टाकू, त्यावेळेस आपल्याला खाली इथे 2 इंच किंवा 1.5 इंच असं आपल्याला मार्जिन जास्त घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचे, 4 टक्स. आता हे झालं आपलं पेपर पॅटर्न. आता घेते अस्तर. हा व्हिडिओ खास नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी आहे, तर त्यांनी लक्ष द्यावे. आता हे अस्तर घेतले. ही बंद बाजू आपल्याकडे करायची. त्यानंतर हा पॅटर्न ठेवून घ्यायचा मागचा, म्हणजे 80 सेंटीमीटर म्हणजे अस्तरचा ब्लाऊज पीस 80 असला तरी आपल्याला 38 छातीचं माप हे कमी याच्यात कट करता येते. मी पेपर पॅटर्न कसा ठेवते हे पण लक्ष द्या. हे झाले आपले मागचे मेजरमेंट. आता आपल्याला पुढची बाजू घ्यायची. तर आता मी इथे 2 इंच किंवा 1.5 इंच वाढवणार आहे उंचीला. उंचीला पण वाढवायचं आहे आणि रुंदीला पण वाढवायचं आहे. आणि हा पेपर पॅटर्न ठेवताना इकडे पण जागा पाहिजे, इकडे पण पाहिजे आणि खाली पण पाहिजे, म्हणजे दोघं साईडला कापड शिल्लक पाहिजे, खाली उंचीला पण. तर आता मी हे थोडा गॅप ठेवला, तर इथे मला आता वाढवायचं आहे. तर मी आता किती वाढवते बघा. रुंदीला पण आपण इकडे 1-1.5 इंच वाढवणार आहे. एकही वाढवलं तरी चालते, कापड नसल्यावर 1 इंच जरी वाढवला आपण तरी चालेल. तर आता हा 1 इंच वाढवला आहे. हे आपले आधीचं पॅटर्नचं माप आहे. वर खाली वाढवलं आहे 1 इंच, वरती वाढवलं आहे अर्धा इंच. आणि ही लाईन टाकून द्यायची. साईडला पण दोघं साईडला 1-1 इंच वाढवायचे. इथे पण अर्धा इंच जास्त घ्यायचं मुंड्याच्या बाजू वरती. आता ही आली आपली खालची उंची. या उंचीला मी आता 1.5 इंच वाढवते. इकडे 1.5 इंच, इकडे 1 इंच वाढवायचा. नाहीतर अर्धाही वाढवलं तरी चालते, नाहीतर मग पूर्ण 1.5 इंच घेऊन हे पण दाखवते तुम्हाला. इकडे 1.5 इंच, इकडे 1.5 इंच अशी वाढवली.
हेच मेन आहे हा, ते लक्ष द्या. आता ही पूर्ण उंचीला 1.5 इंच वाढवून घेतलं आहे आपला पेपर पॅटर्न पासून. ही पण लाईन टाकून देते तुम्हाला. आलं ध्यानात? जवळ. तर आता ही पूर्ण आपण 1.5 इंच वाढवली. इकडे 1.5 इंच, इथे 1.5 इंच, इथं 1.5 इंच. तर आपल्याला आता मेन आपलं लूपपट्टी हुकपट्टीपासून आपल्याला 4 इंचावर किंवा 4.25 इंचावर आपल्याला मेन टक्स टाकून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला टक्स टाकायचा आहे. तर हा टक्स मी टाकला आहे. आता त्याची उंची 3.5 घेतली तरी चालते. 3, 3.5. आणि हा जो टक्स आहे हा गळ्यापासून खाली 2 इंचावर घेतला तरी चालतोय. आणि त्याची रुंदी घ्यायची 3, 3.25. आणि हे 2 मेन टक्स आहेत. हे घेतले की यांच्यानुसार वाटल्यास तुम्ही मार्जिन करू शकता. आता हा आहे आपला साईडचा टक्स. जरा खाली घेतला, असाही घेतला तरी चालतो आणि असाही घेतला तरी चालतो. आणि हा आहे आपला हा टक्स. हे 4 टक्स, यालाच म्हणतात 4 टक्स ब्लाऊज. तर मी हे तुम्हाला दोघं दाखवलं. मी तर तुम्हाला प्रश्न पडतो हा कुठं घ्यायचा, कसा घ्यायचा त्याचा. या दोघांपैकी एक कुठला तरी तुम्ही टीच करू शकता. हे आहे 4 टक्सचं पॅटर्न आपलं. आणि याची बाई उंची आहे स्लीव 5.5. ही आहे 6.5. या जागी आपल्याला स्लीव्ज घ्यायचे आहे. तर बाई उंची आहे 5.5. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं. ही झाली 6.5. आता ह्या जागेत जरी एवढ्या याच्यात त्याची रुंदी म्हणजेच घडी बसत नसेल तर आपल्याला इथं 2 इंचाची साईडला पट्टी लावावी लागेल. ते पण दाखवते. आधी हे कट करून घेते म्हणते दाखवते. आता इथे आपल्याला योगपट्टी ठेवायची. आता ही योगपट्टी आपण काढलेली आहे. आता हिला काही वाढवायची नाही, आहे तशीच ठेवायची. कारण की आपण आता इथे जास्त घेतलेले. आणि जरी तुम्हाला शिवायला कापड जास्त लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता 1/2 इंच. तशी मी आधीच उंची जास्त घेतलेली आहे त्याची, त्यामुळे काय गरज नाही वाढवायची. या अशा पद्धतीने आस्तवर पॅटर्न ठेवू शकता कमी कपड्यामध्ये. यासाठी 1 मीटर कपड्याची गरज नाही. आता इथे स्लीव्ज आधी हे कट करते आणि मग नंतर आपण स्लीव्ज दाखवूया. पहिलं मागचा भाग कट करून घेते.
झालंय. आता आपलं हे कट करू. आता एक राहिले दाखवायचं ते दाखवते. इथे आपण 1.5 इंच उंची वाढवलेली आहे. तर ती आपल्याला आता हा टक्स आहे. टक्स इकडे 1 इंच, या साईडला 1 इंच, असं 2 इंचाचं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. ते मापानुसार, नाही तर कुठल्या याला आपल्याला 1/2 इंच पण घ्यावा लागतो, अर्धा इंच पण घ्यावा लागतो छोटं माप असलं की. 28 छातीचं माप असलं तर अर्धा इंच घेतलं चालते. 30-32चं असलं तर 1 इंच शक्यतो घ्यायचं, 1/2 इंच. सॉरी ना, 30-32चं माप असलं तर 1/2 इंच घ्यायचं. आता हे आपण वाढवलेले आहे. आता हा 1-1 इंचाचं आपल्याला टक्स टाकून झाला. तर आता ही उंची 1.5 इंच आहे, इकडे पण 1.5 इंच आहे. तर ती आपल्याला फक्त झालंच तर अर्धा इंच आपण घेऊ शकतो. इथून असं त्याला शेप द्यायचा. आता मी हे कट करते. आणि इकडे पण हे कट करते. कट करताना दिसत असेल तर ध्यानात येईल. म्हणजेच आपला आता हा टक्स झालाय मेन. असा हा टक्स घेतला की ही उंची बरोबर येते. आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया. आता ही आहे स्लीव्ज. आता आपली ही घडी रुंदीला येते 8, 8.25. आपल्याला हवी आहे 9.5. मग त्यासाठी काय करायचं, आता ही उंची आपल्याला 9.5. हे कापड अशी गडी टाकून, हे बघा, हे बरोबर 9.5 आपली रुंदी आली. आणि उंची आहे 6.5. आता इथून आपल्याला 2.5 शेप द्यायचा आहे बाईचा. आणि दंड आहे 14, म्हणजे 7. 14चे निम्मे 7. त्यासाठी आपल्याला इथे 2 इंचाची पट्टी टाकायची. अशी आलं ध्यानात. कमी कपड्यामध्ये स्लीव्ज कशी कट करायची हे सुद्धा आज आपलं दाखवून झालं. इथे जॉईंट येतो, तो जॉईंट शिवण्यामध्ये चालला जातो आणि थोडाफार राहिला तर तो हाताच्या खाली झाकला जातो कापड. स्लीव्ज आता ही पट्टी आपल्याला जॉईन करावी लागेल. तुमचं लक्षात येणार नाही तर
अशी याला मार्जिन करून घ्यायची, कुठली बाजू कुठे जॉईन करायची म्हणून. झाली आपली स्लीव्ज. आणि हा आतला सेप आहे, तर हे जॉईन करून वगैरे नंतर अस्तर जॉईन केलं तरी दिला तरी चालतोय. आतला सेप लगेच घाई करायची नाही. आता मेन कपड्यावर कसं ठेवते ते बघा. कट करताना कसं कट करायचं, पॅटर्न कुठलं कसं ठेवायचं, हे खूप जणांना प्रश्न पडतो की कापड कमी आहे आणि पॅटर्न मोठा आहे, तर ते ॲडजस्ट करता आलं पाहिजे आपल्याला. आधी पाठीचा भाग ठेवून घ्यायचा, मग स्लीवचा भाग, हे आपल्याला जॉईन करायचं. ही झाली आपली पूर्ण स्लीव. आणि हा जो भाग असतो आपला मुंड्याचा, त्या मुंड्याच्या भागामध्ये आपलं हे शोल्डर बसवायचं ॲडजस्ट करून. आता इथे बसून जाईल आपली योग पट्टी. आणि या ज्या गळ्याची पट्टी वगैरे निघते किंवा साईडची पट्टी निघते, ती आपल्याला हुक पट्टीसाठी कामात येते, अस्तरचे असो किंवा मेन फॅब्रिकचे असो. या अशा पद्धतीने पॅटर्न ठेवायचा. आता आपण हा कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण हा कट करून घेतलाय. हे योगपट्टी, हा पाठीमागचा भाग, हा पुढचा भाग आणि हे बाया. माप परत सांगते. पाठीमागचा शोल्डर घ्यायचं 6.5, गळा घेतलाय 9.5, मुंडा घेतलाय 6.5, उंची घेतली 14.5, त्याच्यात प्लस 1 इंच, रुंदी आहे 9.5, त्याच्यात प्लस 2 इंच. अशा पद्धतीने माप आपण टाकून घेतलेले आहेत. आणि स्लीव्ज आहेत 5.5, त्याच्यात 1 इंच ॲड केले, 6.5 झाले. तर हा आपला आहे फोर्टक्स साधा ब्लाऊज. तर व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. याच्यात मी हवं तर तुम्हाला फोर्टक्स स्टिच करताना दाखवते.